बातमी बुलढाण्यातून बुलढाण्यातील दंगल प्रकरणी 36 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत। 22 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। सध्या आवार गावात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे। गावात पोलिसांनी खडा पहारा दिलाय। तर बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात होळीच्या दिवशी डीजे वाजवण्यावरून वाद होऊन दोन गटात तुफान दगडफेक होऊन दंगल उसळली होती। या दंगल प्रकरणी आता पोलिसांनी दोन्ही गटातील तब्बल 36 जणांवर गुन्हे दाखल केले, तर 22 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे। आवार गावात सध्या तणावपूर्ण शांतता असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। तर पोलिसांनी संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं असलं तरी गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। दरम्यान याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे यांनी। पाहूयात। बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यामध्ये आवार येथे दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर तब्बल 36 जणांवर यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आणि काल रात्रीपासून पोलिसांची ही मोठी गस्त जी आहे आवार गावामध्ये तैनात करण्यात आलेली आहे। रात्रभरापासून पोलिसांचा खडा पहारा आवार गावामध्ये पाहायला मिळत आहे। दोन्ही गटाकडील तब्बल 36 लोकांवर गुन्हे दाखल केल्यानंतर यापैकी 20 जणांना आतापर्यंत पोलिसांनी अटक देखील केली आहे। महत्वाची बाब म्हणजे डीजे वाजवण्यावरून हा वाद जो आहे तो उफाळून आला होता। त्यानंतर दोन गटामध्ये तुफान दगडफेक झाल्याचं चित्र जे आहे या आवार गावामध्ये पाहायला मिळालं होतं। तात्काळ ऍक्शन मोडमध्ये संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं। जे काही गुन्हेगार होते त्यांच्या धरपकड देखील केली आणि 36 लोकांवर या संपूर्ण प्रकरणामध्ये गुन्हे दाखल करून 20 लोकांना याच्यामध्ये अटक करण्यात आली आहे। त्यामुळे अजूनही गावामध्ये या संपूर्ण प्रकरणानंतर तणावपूर्ण शांतता असल्याची परिस्थिती पाहायला मिळते। पोलीस संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवून असले तरी पोलिसांनी खबरदारीचा पर्याय म्हणून गावामध्ये खडा पहारा देणं पसंत केलाय। त्यामुळे पुढे कुठल्याच प्रकारचा अनुचित प्रकार होऊ नये यावर पोलिसांची करडी नजर असल्याचं चित्र या आवार गावात पाहायला मिळतंय। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।